महानगरपालिकेच्या शाळेत मनाचे श्लोक म्हणूया ठाकरे गटाची ही मागणी आहे। मनसेचाही या मागणीला पाठिंबा असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर किशोरी पेडणेकर या संदर्भातला प्रस्ताव सादर करतील आणि याच प्रस्तावाला एकीकडे एमआयएम कडून विरोध करण्यात येत असतानाच मनसेने मात्र या मागणीला पाठिंबा दिला आहे। माझ्या महानगरपालिकेच्या कितीतरी शाळा आहेत, शाळेंचे विद्यार्थी कितीतरी लाखात आहेत आणि जर अशा असतील तर त्यांच्या मनावरती आता खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्म पंथ या लहान मुलांवर संस्कार म्हणून एक जो सामाजिक हे मनाचे श्लोक फक्त हिंदूंचेच आहेत असा भाग कोणी आणू नये। हा सामाजिक संस्कार आहे आणि तो सामाजिक संस्कार हा प्रत्येकावर व्हायला पाहिजे। मनाचे श्लोक जर सक्तीचे करत असतील शाळामध्ये तर त्यात गैर काय आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही शिकले शाळेत असताना कंपल्सरी जरी नसलं तरी आमच्या वेळेला देखील शिक्षक मनाचे श्लोक पाठ करून घ्यायचे। त्याच्या मागे उद्देश हा होता की मुलांचे उच्चार चांगले सुधारावेत, उच्चारामध्ये स्पष्टता यावी। हा त्यामागचा जर चांगला हेतू असेल तर मला वाटतं मनाचे श्लोक घेतल्याने काय बिघडणार आहे। एमआयएमचा याला नक्कीच विरोध आहे। किशोरीताई पेडणेकर यांनी जो प्रस्ताव आणलेला आहे त्याला पूर्णपणे विरोध आहे। विरोध याच्यासाठी आहे की महानगरपालिकेच्या शाळा या धर्मनिरपेक्ष शाळा आहेत आणि तिथे कोणत्याही एका विशिष्ट धर्माचं साहित्य, आध्यात्मिक साहित्य ह्याला अनिवार्य करणे आणि सक्तीचे करणे हे लादण्यासारखं आहे। तर हे ह्याचा एमआयएमचा गटनेता म्हणून किंवा एमआयएम पक्षातर्फे आमचा पूर्णपणे याला विरोध आहे। आणि राहिली गोष्ट अशी की जर मनाच्या श्लोकांना आमचा विरोध नाहीये, पण हे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सक्तीने आणि आणावे ह्याचा या ठरावाला पूर्णपणे आमचा विरोध आहे। किशोरी पेडणेकरांनी माफीनामा सादर केलाय। विरोधकांच्या टीकेनंतर माफी मागितली आहे। डॉक्टर बाबासाहेबांवर मनाच्या श्लोकांचा परिणाम दिसतो असं वक्तव्य मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी केलं होतं। बाबासाहेबांनी जगाला संविधान दिलं आणि बाबासाहेबांचं जर आपण संपूर्ण लहानपण पाहिलं गेलं तर मनाच्या श्लोकांचं बाबासाहेबांवर बऱ्यापैकी परिणाम दिसला आणि म्हणूनच शिक्षणाने आणि मन मजबूताने विचाराची पगडा तर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि बाबासाहेबांच्या संविधानामध्ये ज्याला खरं संविधान कळत असेल त्याला प्रत्येक ठिकाणी जरी वाक्यात हे नसली तरी त्या संविधानामध्ये चांगलं वर्तन करणारा नागरिक घडावा हेच दाखवतंय। चांगला नागरिक मग तो कुठल्याही जाती पंथाचा असावा, चांगला घडावा आणि आमचं जे संविधान आहे देशाचं त्या संविधानाचे कर्तव्य आणि अधिकार हे नागरिक चांगला घडल्यानंतर त्याला जास्त प्रमाणे कळेल अशा उद्देशाने वापरला आहे। पण तरी पण कोणाची मनं दुखली असेल तर मी माफी मागते। पुन्हा अशी जोडणी माझ्याकडनं कधीच होणार नाही।